शेतकरी बांधवांनी रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे। चंद्रकांत शेळके यांनी बीड तालुक्यातील माळापूर येथे जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर रेशीम शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना आज शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता त्यांनी शेतकरी बांधवांसाठी आवाहन केलं आहे। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना वेळोवेळी बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी काही करता येईल का यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात। नरेगाच्या माध्यमातून रेशीम शेती तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांना वेळोवेळी जिल्हा रेशीम अधिकारी आणि तहसीलदार यांना त्यांनी सूचित केलं होतं। त्याच अनुषंगाने बीड तालुक्यातील माळापूर येथील प्रगतशील शेतकरी मनसूर बेग हे रेशीम शेतीमधून वर्षाकाठी एका एकरातून 2.5 ते 3 लाख रुपये सहज नफा कमवतात। त्यांच्या खास भेटीसाठी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके हे आज माळापुरी या ठिकाणी गेले होते। परिसरातील विविध रेशीम शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर पाहणी करून रेशीम शेती किती किफायतशीर आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडातूनच त्यांनी या ठिकाणी ऐकले। यावेळी शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेती खूप फायद्याची असून शाश्वत उत्पादनाची हमी या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते हे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवर्जून सांगितले। बीड तालुक्यातील एकूण 729 एकरवर तुती पिकाची लागवड केलेली असून या पिकाच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीमकोश उत्पादन करून आपले आर्थिक जीवनमान उंचावत आहे। बीड तालुक्यात माळापुरी, काकडहिरा, बेलखंडी, पाटोदा तसेच उमरत खालसा, नागापूर बुद्रुक, खांडे पारगाव, कामखेडा, राक्षस भुवन, कुकडगाव, नेकनूर, सफेपूर, घाटजवळा, ब्राह्मणपूर, परभणी केसापुरी, कदमवाडी, नाळवंडी आदी गावामध्ये लागवड केली जाते। तर मग बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके काय म्हणतात त्यांच्याच शब्दातून ऐकूया। आज आपण माळापुरी येथील एका तुतीच्या शेतामध्ये उभे आहोत। तुतीची अत्यंत चांगल्या पद्धतीने ही झाडे दिसून येतात। हाच पाला आपण रेशीम जे कोश असतात, आळ्या असतात, त्यांना खाऊ घालण्यासाठी वापरत असतो। हे शेतकरी आहेत, मला सांगा किती वर्षापासूनचं शेड आहे तुमचे? ते 2 वर्ष 2 वर्ष झाले। म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना आपण जर सुचवायचं म्हटलं तर ही कपाशीपेक्षा किंवा इतर पिकापेक्षा ही प्रकार हा चांगला आहे। हो, चांगला आहे। इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याकडे वळलं पाहिजे। तर मी तहसीलदार बीड चंद्रकांत शेळके सर्व बीड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळलं तर बीडलाच आपल्या इथं रेशीम मार्केट आहे, चांगल्या प्रकारे त्यांना चांगला भावही सध्या मिळत आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळावं असं मी या प्रसंगी आवाहन करीत आहे। आज आपण मनसूर बेग इब्राहिम शेख यांच्या गट नंबर 106 माळापुरी या गावामध्ये आलेलो आहोत। येथे दोघं पती पत्नी तुतीसाठी रेशीम किड्यांसाठी आवश्यक असलेले तुतीची कटाई करत आहेत। आपण बघू शकतो की हेच पानं ते तिथं रेशीम कोशसाठी वापरले जातील। त्यांचा बाजूला शेड आहे, त्या शेडचा ते वापर करीत आहेत। अशा प्रकारे माळापुरी गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तुती लागवड केलेली आहे आणि ज्यातून ते रेशीम पिकाचं उत्पादन घेत आहेत। अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शेतकरी बांधवांना केले आहे।